नमस्कार. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज मी काढणार आहे छोट्या आणि सुंदर रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण रोज काढण्यासाठी एक डेली यूज बॉर्डर रांगोळी काढणार आहोत. तर प्रथमतः रेडीमेड आपले स्वस्तिक स्टूलने स्वस्तिक काढून घेतले आणि दोन्ही बाजूंनी दोन दोन अशा समांतर रेषा मारून घेतल्या आणि बाजूलाच आपण छोटे छोटे असे व्हाईट कलरचे डॉट्स लाईनमध्ये देऊन घेणार आहोत, बरोबर समोर. तर ही मालिका आपल्याला दोन्ही बाजूनी कंप्लीट करायची आहे. तर बघू शकता दोन्ही बाजूनी आपण व्हाईट कलरचे डॉट्स काढलेले आहेत आणि बोटाच्या साहाय्याने ते थोडे थोडे असे बाहेरच्या बाजूला प्रेस करायचे आहेत, जसे की एक फुलाच्या पाकळ्या तयार झाल्यात. अगदीच सोप्या पद्धतीने काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ बघून कोणीही काढू शकतं अशी दाखवलेली आहे. तर बरोबर मध्ये आपण लाईट असे पोपटी कलरचे डॉट्स छोटे छोटे देऊन घेतलेत. बोटाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करणार आहोत आणि त्याच्यासमोर एक रेड कलरचा मोठा डॉट देऊन तोही थोडासा प्रेस करून त्याला काडीच्या साहाय्याने एक केंद्रवर्तुळ असा राऊंड शेप तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यासमोर दोन दोन येलो कलरचे डॉट्स देऊन पुढे एक ग्रीन कलरचा डॉट देणार आहोत. तर बघू शकता आपली अशी ही सुंदर आणि सोपी बॉर्डर रांगोळीचा लूक तयार झालेला आहे आणि येलो कलरचे डॉट्ससुद्धा आपण बोटाच्या साहाय्याने थोडेसे बाहेरच्या बाजूला प्रेस करून घेतले आणि स्वस्तिकच्या मध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेले आहेत. अगदी झटपट उंबऱ्यासमोर काढण्यासाठी रोजची बॉर्डर रांगोळी तयार आहे. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर मंगळवार निमित्त गणपती बाप्पाची छोटीशी सुंदर अशी झटपट होणारी रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण रेडीमेड श्री या रांगोळी स्टूलने श्री काढून घेतला आणि बाजूलाच पुढे मागे अशा 2-2 रेषा ओढून घेतल्या आणि खाली आपण एक जास्वंदाचं फूलसुद्धा व्हाईट कलरने काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच बोटाने थोड्याशा पाकळ्यांचा शेप करून काडीच्या साहाय्याने ते आतल्या बाजूला ओढून मध्ये एक तुरा काढलेला आहे आणि बरोबर फुलाच्या मध्ये लाईट असा पर्पल कलर टाकून घेतला आणि रेषांच्या वरती सुद्धा आपण एक रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देणार आहोत. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपी अशी अट्रॅक्टिव्ह दिसणारी रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. तर बघू शकता फुलावरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने काढून बाजूच्या रेषांवरती एक तुरा काढून त्यावरती आपण छोटी छोटी अशी दिवे सुद्धा काढून घेणार आहोत आणि बाजूलाच दिव्याचा प्रकाश पडला आहे असे सुद्धा दाखवलेले आहे. तर बघू शकता अतिशय सोपी आणि सुंदर आपला हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. तर रांगोळी कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा. तुमची रांगोळी काढण्याचे अंतर असेल तसे तुम्ही ही मालिका पुढे मागे सुद्धा वाढवू शकता. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठी बेस्ट रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने रेषा मारून घेणार आहोत. अगदीच पहिली रेषा मोठी, त्यापेक्षा छोटी अशा आपण 4 रेषा मारून घेतल्यात आणि त्या बाहेरच्या बाजूने राऊंड शेपमध्ये जॉईन करून घेणार आहोत. सर्व रेषा आपल्याला जॉईन करून काडीने बरोबर आपण त्याचा सेटअप तयार करून घेणार आहोत. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा आणि रांगोळी डिझाईन रांगोळी कशा वाटल्यात एक कमेंट करून जरूर सांगा.
तुमच्या कमेंटचे नक्कीच स्वागत असेल आणि तुमच्या एक कमेंटनी नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी येते रांगोळी काढण्यासाठी. तर एक कमेंट जरूर करा. तर बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण रेषांवरती एक पाने काढून त्यावरती अशी तुरे काढून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आणि वरच्या बाजूला बरोबर एक फुलाचा आकार तयार केलेला आहे. व्हाईट कलरचे डॉट्स देऊन बोटाने थोडेसे ते प्रेस करून घेतलं आणि मध्ये एक येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स दिलेले आहेत. तुऱ्यांच्या बाजूला सुद्धा येल्लो आणि रेड असे छोटे छोटे डॉट्स देऊन घेतले. पानांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर थोडा थोडा स्प्रेड केला आणि मध्ये रेड कलरचा डॉट दिलेला आहे आणि फुलाच्या मधून सुद्धा लाईट पोपटी आणि रेड असे कॉम्बिनेशनचा डॉट दिला. तर बघा आपला हा फायनल लुक तयार आहे. बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक प्लस टाईप शेपमध्ये काढून बरोबर मधून अशा रेषा मारून घेणार आहोत आणि त्या जॉईंट करून 3 पाकळ्या तयार करणार आहोत आणि बरोबर पाकळ्यांच्या मध्ये एक एक रेषा मारून बाहेरच्या बाजूने सुद्धा एक एक रेषा ओढून घेतली. रेषेच्या टोकांना आपण ग्रीन कलरचे डॉट्स दिलेले आहे आणि मध्ये रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि ग्रीन कलरच्या डॉटला काळीच्या साहाय्याने एक पानांचा असा शेप तयार करून घेतला. बघू शकता फक्त आपण काडी फिरून पाने तयार झालेली आहे. मधल्या रेषेवरती सुद्धा लाईट ग्रीन आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेले आहेत आणि बाजूलाच रेषेच्या पाकळ्यांच्या वरती सुद्धा आपण 2-2 रेषा मारून डॉट्स देऊन घेतला. बघा आपला हा रांगोळीचा सुंदर असा फायनल लुक रेडी आहे. तर आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.